नागपुर जिले की रामटेक पंचायत समिति अंतर्गत आने वाली बोथिया पालोरा जिला परिषद सर्कल एवं पूरे रामटेक पंचायत समिति अंतर्गत नरेगा एवं मनरेगा योजना अंतर्गत संचालित वाटर हार्वेस्टिंग सिस्टम योजना में 82 लाख रुपए से अधिक का भ्रष्टाचार होने का आरोप मूसेवाड़ी ग्राम पंचायत उप सरपंच देवेंद्र डोंगरे ने लगाया है। राज्य एवं केंद्र सरकार के द्वारा संचालित मनरेगा एवं नरेगा योजना अंतर्गत रामटेक पंचायत समिति अंतर्गत आने वाले जिला परिषद स्कूलों सहित आंगनवाड़ी, ग्राम पंचायत कार्यालय आदि स्थानों पर वाटर हार्वेस्टिंग सिस्टम लगाए गए, परंतु शिकायतकर्ता के द्वारा इस कार्य में हो रहे भ्रष्टाचार को लेकर फरवरी 2024 में पंचायत समिति रामटेक में वीडियो जयसिंह यादव से शिकायत करने के 5 माह बाद भी किसी तरह की जांच एवं कार्रवाई नहीं की गई है। इस भ्रष्टाचार के प्रकरण पर जब वीडियो जयसिंह यादव से पूछा गया तो उन्होंने बताया कि हम लोकसभा चुनाव, पुलिस भर्ती परीक्षा तथा कार्यालयीन कार्य में बिजी थे। अंतर्गत द्वारे काम झालेले आहेत, ते काही ग्रामपंचायत झालेत, काही स्कूलचे झालेत, काही समाज भवनचे झालेत, तर हे काही सोयीस्कर काम झालेले नाही, पूर्ण भ्रष्टाचारी काम वाटून राहिला। याच्यासाठी थोडासा चौकशी करून घेणं गरजेची गोष्ट आहे। आणि हे जो गट्टूचं काम केले, रोडाचे काम केले, पूर्ण भ्रष्टाचारी काम दिसून राहिलं, यासाठी थोडा चौकशी करणं जरुरी आहे। यामध्ये मध्यकाळात लोकसभा निवडणुका होत्या, त्यामध्ये सर्वांच्या जवळपास नियुक्ती झाल्यामुळे त्या कालामध्ये चौकशी झाली नाही। त्यानंतर पोलीस भरती आणि इतर ऑफिशियल कामं असल्यामुळे थोडासा विलंब झाला, ही मान्य आहे, परंतु ही लवकरच चौकशी पूर्ण करण्यात येईल। चौकशीनंतरची काय भूमिका राहील? चौकशीमध्ये तक्रारकर्त्यांना केलेले तक्रारकर्त्याच्या सर्व बाबी विचारात घेऊन ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांची सुद्धा बाजू ऐकण्यात येईल आणि जो रेकॉर्ड तक्रारीच्या अनुषंगाने जो रेकॉर्ड आहे याची शहानिशा करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यात येईल। ज्या विषयावर आपण इथे आलो आहोत, रेन वॉटर हार्वेस्टिंग याचं काम इथे बोगस प्रकारे झालेलं आहे। मी ह्या सदर कामाची तक्रार दुसऱ्या महिन्यात 2024 ला दिली होती, परंतु व्हिडिओ चौकशी टाळाटाळ करत होते, मला लालच देत होते पैशाची, परंतु चौकशी करायला तयार नव्हते। मी स्वतः चौकशी करायला आल्या असताना इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये फक्त 1 फुटाची भिंत बांधलेली आहे, मागे गड्डा केलेला आहे, वरती कुठल्याही प्रकारची शीट टाकलेली नाही आहे, पेंट मारलेला नाही, कुठल्याही प्रकारची वॉटरप्रूफिंग केलेली नाही व सदर बिल उचलना केलेली आहे। बिल माझ्या हातात आहे, 1,13,000 रुपये यांनी बिल मारलेलं आहे। अपूर्ण कामाची MB बनवलेली आहे। अभियंता चमन मेश्राम याच्यात सर्वस्वी दोषी आहे। त्यांनी खोटी MB, खोटे बिल लावून पैशाचं बिल मारलेलं आहे आणि हे बिल नरेगा 4 महिन्यात 5 महिन्यात पाठवून देते। याचा अर्थ असा की अपूर्ण कामाची खोटी MB बनवून पैसे उचलना करण्यात सर्वस्वी जबाबदार चमन मेश्राम आहे आणि चौकशी टाळाटाळ करणारा जो आहे तो पंचायत समिती चा BDO श्री जाधव साहेब आहेत। 82 लाखाचा भ्रष्टाचार आहे हा पूर्ण तालुक्यात। नरेगा अंतर्गत सर्वात भ्रष्टाचारी जर नरेगा असेल तर रामटेक तालुक्यात, हेच माझं म्हणणं आहे। करा न्यूज के लिए रामटेक से अजय मेहर को लेकर रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.